हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, ITI ॲडमिशन प्रोसेस 2025 साठीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण A to Z माहिती बघणार आहोत. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, शेड्यूल काय काय आहे आणि आपल्याला काय काय करावं लागणार आहे याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुम्हाला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. सर्वात अगोदर मित्रांनो, आपण या ठिकाणी ॲडमिशन शेड्यूल जो आहे तो बघूयात. त्यानंतर या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, संपूर्ण प्रोसेस काय असणार आहे, व्हेरिफिकेशन वगैरे कशा पद्धतीने करायचं याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघूयात. तर सर्वात अगोदर या ठिकाणी आपण शेड्यूल काय काय आहे तो या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे यासाठी 25 मे 2015 पासून सुरू झालेला आहे. त्याचबरोबर अर्ज स्वीकृती म्हणजेच तुमचे मूळ कागदपत्राची तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 15 तारखेपासून सुरू करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प प्रदान करण्यासाठी या ठिकाणी 26 मे 2025 पासून या ठिकाणी सुरू होणार आहे. तर मित्रांनो, हा शेड्यूल आत्तापर्यंत एवढाच आलेला आहे. फक्त फॉर्म कधीपासून सुरू झालेले आहेत, तुम्ही चलन कधीपासून भरणार आहात आणि तुमचा फर्स्ट राऊंडसाठीचा जो तुम्हाला ऑप्शन निवडायचे ते कधीपासून सुरू होणार आहेत एवढं सध्या फक्त या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी ITI साठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचं म्हणजे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे हे या ठिकाणी बघूयात. तर तुम्हाला वेबसाईटवरती आल्यानंतर सर्वात अगोदर काय करायचं, या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन हे ऑप्शन पाहायला भेटते. सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे एक ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. सिंपली यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन हे 1 नंबरचं जे ऑप्शन आहे हे चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा 10वीचा बैठक क्रमांक म्हणजे रोल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं पासिंग इयर कोणते ते पासिंग इयर या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी मंथ ऑफ एक्झामिनेशन या ठिकाणी चूज करायचं आहे आणि तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट डिटेल्समध्ये यायचं आहे. यामध्ये तुमचं फर्स्ट नेम टाकायचं या ठिकाणी म्हणजे पहिलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आडनाव टाकायचं आहे. तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा. त्याचबरोबर तुमचा ईमेल ID या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. तर पासवर्ड हा मिनिमम 8 कॅरेक्टरचा असला पाहिजे आणि मॅक्झिमम 15 कॅरेक्टरचा असला पाहिजे. यामध्ये एक कॅपिटल म्हणजे अल्फाबेटिकल असलं पाहिजे, एक नंबर असलं पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर असलं पाहिजे. एक्झाम्पलसाठी तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड कशा पद्धतीने असलं पाहिजे हा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करून या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी फिलअप करून रजिस्टरवरती सिंपली क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रजिस्टरवरती क्लिक करण्या अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायचं एक ऑप्शन येतं. सिंपली याच्यावरती क्लिक करून तुमच्या टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला ह्या रकान्यामध्ये टाकून सबमिटवरती पहिलं करून घ्यायचं आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर युआर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल आणि तुम्हाला हा मेसेजद्वारे सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. सिंपली तुम्हाला हे कॉपी करायचं आहे किंवा तुम्ही नोट डाऊन केलं तरी चालतो. त्यानंतर या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. तुम्ही जनरेट केलेला पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती सिंपली क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा डॅशबोर्ड येईल. या ठिकाणी एकूण आपल्याला 4 स्टेपमध्ये तुमचं जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती संपूर्ण कंप्लीट करायची. यामध्ये 1 नंबरमध्ये आपण ॲप्लिकेशन फॉर्म आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन फीस आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन कन्फर्म करायचं. ॲप्लिकेशन कन्फर्म जे आहे ते तुम्हाला तुमच्या नियरेस्ट ITI जे स्क्रुटिनी सेंटर आहे तिथं व्हिजिट करून तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे या ठिकाणी ऑप्शन फॉर्म सबमिट करणे. तर ह्या 4 गोष्टी केल्यानंतर तुम्ही फर्स्ट राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल व्हाल. त्या ठिकाणी आता फर्स्ट स्टेप जी आहे ती ॲप्लिकेशन फॉर्म भरणं. तर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज हे ऑप्शन पाहायला भेटतं. सिंपल यावरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की काही टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी दिलेले आहेत, त्याला वाचायचे आहेत आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर या ठिकाणी तुम्हाला चॉईस करायचं आहे.
त्याचबरोबर तुमचा धर्म म्हणजे रिलिजन कुठला आहे, त्या रिलिजन या ठिकाणी चूज करायचे. तुमची कॅटेगरी कुठली येते, ओपन असेल, ओपन EWS असेल, ST, SC, VJNT, त्यानंतर VJNT 1, 2, 3 आणि OBC, SBC आणि SCBC यापैकी जी तुमची कॅटेगरी असेल ती तुम्ही कॅटेगरी घ्यायची. तुम्ही या ठिकाणी माझी जी कॅटेगरी मी घेतलेली आहे तुम्ही तुमची कॅटेगरी घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी तुमची जात कुठली आहे ती जात या ठिकाणी सर्च करून तुमची जात सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारलं जातं डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिलियर तर या ठिकाणी आता लक्षात घ्यायचं आहे नॉन क्रिमिलियर कोणाकोणाला लागतं. तर या ठिकाणी ओपनवाल्यासाठी नाही आहे, EWS वाल्यासाठी नाही आहे, ST साठी नाही आहे आणि SC साठी सुद्धा नाही आहे. तुम्हाला जे बाकीचे राहिलेले आहेत VJNT असतील, त्यानंतर NT1, NT2, NT3, OBC, SCBC आणि SBC या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. सो या ठिकाणी तुम्हाला या कॅटेगरीतील जर तुम्ही असाल तर तुम्हाला येसवरती क्लिक करायचं, नसाल तर तुम्ही नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली या ठिकाणी सिलेक्ट ॲन्युअल इन्कम इथं विचारलं जातं. तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न टाकायचं. यामध्ये तुम्ही तुमचं जे वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं संपूर्ण ॲड्रेस टाकायचा. यामध्ये लाईन 1, लाईन 2, त्यानंतर तुमचं राज्य, स्टेट, तालुका, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज आणि तुमचा पिनकोड या ठिकाणी चूज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केलं तुम्ही तुमच्या नेक्स्ट पेजवरती याल. या ठिकाणी तुम्हाला पॅरेंट्स किंवा गार्डियन डिटेल्स फिलअप करायचे. जर आता या ठिकाणी लक्षात घ्यायचे जर तुम्ही ऑर्फन असाल म्हणजे अनाथ असाल तर या ठिकाणी तुम्हाला एसवरती क्लिक करून तुमचा अनाथ असलेला टाईप चूज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ ऑर्फेनेज म्हणजे तुमच्या अनाथ आश्रमाचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे किंवा तुम्हाला कोण सांभाळत असेल तर त्या पालकांचं माहिती या ठिकाणी फिलअप करायची. त्यानंतर तुमचं ऑर्फेन किंवा तुम्ही कुठं राहत असाल त्या ठिकाणचं या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची. जसं की या ठिकाणी स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तालुका हे फिलअप करायचं. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी ऑर्फेन नसतील त्यांनी सिंपली नोवरती क्लिक राहू द्या. खाली आल्यानंतर तुमच्या वडिलांची माहिती भरायची या ठिकाणी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आईची माहिती भरायची. यामध्ये वडिलाचं नाव, आडनाव, त्याचबरोबर आईचं नाव, आडनाव, त्यानंतर वडिलांचा व्यवसाय, आईचा व्यवसाय, त्यानंतर या ठिकाणी तुमचं वडिलाचं वार्षिक उत्पन्न, आईचं वार्षिक उत्पन्न, तुम्ही राहत असलेला महाराष्ट्र, तुम्ही राहत असलेला डोमिसाईल स्टेट, त्यानंतर डोमिसाईल जिल्हा आणि या ठिकाणी डोमिसाईल तालुका सिलेक्ट करायचा आहे दोघांचा सुद्धा. त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲडिशनल वेटेजमध्ये याल. ज्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला भेटू शकतात त्या पेजवरती याल. यामध्ये तुम्ही जर डिफेन्स कॅटेगरीतून बिलॉंग करत असाल तर या ठिकाणी तुम्ही यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काही डिस्क्रिप्शन असेल ते या ठिकाणी द्यायचं आहे. नसेल तर नोवरती क्लिक करायचं सिंपली. त्यानंतर जर तुम्ही हँडिकॅप असाल तर यावरती क्लिक करून बाकीची राहिलेली जी माहिती आली असेल या ठिकाणी तुमचं विकलांग टक्केवारी म्हणजे डिफिशियन्सी पर्सेंटेज, पर्सन विथ डिसेबिलिटी कॅटेगरी आणि या ठिकाणी पर्सन विथ सब डिसेबिलिटी कॅटेगरी हे चूज करायचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी जर तुम्ही इंटरमिजिएट ड्रॉइंगची एक्झाम जर पास असाल तर या ठिकाणी येस करायचे. याचे तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट भेटतात. त्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या जर असेल तर येसवरती क्लिक करून तुम्ही ते फिलअप करायचे. जर येस केलं तर तुम्हाला इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचं पास झालेलं प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जावं लागणार आहे. त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरी जर तुम्ही तुमच्याकडे स्पोर्टचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही येसवरती क्लिक करायचं आहे. नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे एक्स्ट्रा वेटेजेस जे मार्क आहेत ते तुमच्याकडे जर असतील तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला येस करायचे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती सिंपली क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी एंट्री क्वालिफिकेशनच्या पेजवरती या ठिकाणी तुम्हाला तुमच्या 10वीची माहिती या ठिकाणी भरायची आहे. तुमच्या 10वीचं डिस्ट्रिक्ट कुठलं होतं, तुमच्या 10वीचं तालुका कुठला होता आणि तुमच्या 10वीचं या ठिकाणी विलेज कुठलं होतं ते चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही 10वी पास आहात का विचारलं तर सिंपल येसवरतीच ऑलरेडी असतं येसवरतीच राहू द्यायचे. त्यानंतर तुम्हाला जर टेक्निकल सब्जेक्ट होता असेल तर तुम्ही या ठिकाणी येसवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही 10वी हँडिकॅप कॅटेगरीतून दिली असेल तर येसवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी 10वीला तुम्हाला सायन्स आणि मॅथमॅटिक्स सब्जेक्ट होता का तर या ठिकाणी येसवरती आहे ऑलरेडी येसवरतीच राहू द्यायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या 10वीचे संपूर्ण मार्क्स या ठिकाणी फिलअप करायचे. जसं की या ठिकाणी मराठी आहे, मराठीच्या या ठिकाणी टोटल मार्क्स 100 येतील आणि तुमचे जो तुम्हाला मार्क्स मराठीला पडले ते मार्क्स या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचे. अशा पद्धतीने या ठिकाणी हिंदी, संस्कृत असेल सेकंड लँग्वेज, त्यानंतर इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल सायन्सचे मार्क्स जे आहेत ते फिलअप करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुमचे मार्क्स फिलअप करायचे. खाली स्क्रोल करायचे. या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 नुसार तुमचे पर्सेंटेज येईल. आता लक्षात घ्यायचं आहे ही जी पर्सेंटेज आहे तुमच्या मार्कशीटनुसार कधीच मॅच होणार नाही. कारण
मार्क्समध्ये थोडाफार फरक येऊ शकतो किंवा पर्सेंटेजमध्ये थोडाफार फरक येऊ शकतो, तर ह्याच्या ठिकाणी काळजी करण्यासारखं काही नाही आहे. जे ऑटोमॅटिक आलेलं आहे तेच त्या ठिकाणी तुमचं राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. जर तुम्ही 12वी पासआउट असाल त्या ठिकाणी स्वतः क्लिक करून तुम्ही 12वीची डिटेल्स जे आहे ती फिलअप करायची. जसं की तुमचं या ठिकाणी आर्ट सायन्स असेल, कॉमर्स असेल, जे असेल ते तुम्ही या ठिकाणी चूज करायचं आहे. 12वीचं पासिंग इयर, 12वीचे आउट ऑफ मार्क्स आणि ऑक्टेंडर मार्क्स टाकायचे. पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल. जर नसेल तर सिंपली नोवरती क्लिक करून तुम्ही पुढे खाली स्क्रॉल करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन चालतं त्या ठिकाणी तुम्ही 10वीचं राहू द्यायचे. जर तुमची 12वी झाली असेल तर तुम्ही 12वी या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर प्रिव्हियस स्टडी डिटेल्सच्या पेजवरती या ठिकाणी जर तुम्ही यापूर्वी ITIला ॲडमिशन घेतलेलं असेल तर यावरती क्लिक करून ही माहिती भरायची. नसेल घेतली त्या ठिकाणी नोवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट चूज करायला लावलं जातं. या ठिकाणी तुमचं होम डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुम्ही या ठिकाणी चूज करायचे. या ठिकाणी विचारलं जातं सिलेक्ट युअर इन्स्टिट्यूट वेअर यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे आपण प्रवेश निश्चित करण्यासाठी नजीकच्या कोणत्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार आहात. या ठिकाणी तुम्हाला ज्या तुमचं जवळचं ITI सेंटर असेल या ठिकाणी समजा आता मी बीड डिस्ट्रिक्टमधला आहे, मी या ठिकाणी बीड डिस्ट्रिक्ट घेतलेला आहे. मला ज्या तालुक्यामध्ये या ठिकाणी बघायचं आहे तो तुम्ही तालुका चूज केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी इन्स्टिट्यूटची लिस्ट येईल. तर तुम्हाला ज्या इन्स्टिट्यूटला जायचं असेल ते तुम्ही तालुका आणि डिस्ट्रिक्ट चूज करून त्या इन्स्टिट्यूटचं नाव सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे आणि जे तुम्ही नाव सिलेक्ट केलं आहे त्याच तुम्हाला ITI सेंटरवरती जाऊन तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल यायचं आहे. या ठिकाणी ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे टर्म्स अँड कंडिशनसाठी. आता या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीसाठी 100 रुपये चलन आहे आणि जे ओपन कॅटेगरी असेल त्यांना 150 म्हणजे 150 रुपये इतकं चलन तुम्हाला पे करायचं आहे. चलन पे करण्यासाठी सिंपली तुम्हाला मेकअप पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI वॉलेट याद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहात. या ठिकाणी आता मी डेबिट कार्ड चूज केलेला आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर या ठिकाणी डेबिट कार्डचा नंबर, त्याची एक्सपायरी डेट आणि CVV नंबर टाकून कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे. आलेला OTP टाकून तुम्ही तुमचं पेमेंट जे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं. एकदा का तुम्ही पेमेंट पूर्ण केलं तर त्याची प्रिंटआउट काढून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा जो भरलेला फॉर्म आहे त्याची PDF या ठिकाणी यायचे. जनरेट PDF अँड सेव्ह हे ऑप्शन पाहायला भेटतं. या ठिकाणी इंग्लिश किंवा मराठी दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही हे जी PDF आहे ती डाउनलोड करू शकणार आहात. या ठिकाणी इंग्लिशवरती क्लिक करत आहे. या ठिकाणी PDF डाउनलोड होईल. PDF डाउनलोड झाली की या PDFची प्रिंटआउट तुम्हाला काढून घ्यायची आहे. ही संपूर्ण माहिती तुमची बघायची व्यवस्थित आहे का आणि याची प्रिंटआउट काढून घ्यायची. जर माहिती चुकीची वाटत असेल तर तुम्ही फॉर्म एडिट देखील करू शकणार आहात. त्यामुळे काळजी करण्यासारखं काही गोष्ट नाही आहे. व्यवस्थित तुम्ही तुमचा फॉर्म चेकआउट करून घ्या आणि ही PDF काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर ही PDF चलन भरलेली तिची रिसिप्ट प्लस तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील जसं की 10वीचे मार्कशीट असेल, 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट ज्याला आपण TC म्हणतो, काही ठिकाणी LC म्हटलं जातं, हे गोष्टी. त्याचबरोबर जर तुम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएटची एक्झाम दिली असेल तर त्याचं सर्टिफिकेट, जर तुमचं हँडिकॅप वगैरे असेल, ऑर्फन असेल त्याचं सर्टिफिकेट, सगळं काही गोष्टी घेऊन डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे घेऊन तुम्हाला ITI सेंटर जे तुम्ही चूज केलं आहे त्या सेंटरवरती व्हिजिट करायची आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुमचं जो फॉर्म आहे तो संपूर्ण या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये येऊन जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठीचं ऑप्शन जे आहे ते ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीचं सुद्धा या ठिकाणी जे ऑप्शन आहे ते प्रोव्हाइड केलं जाईल. तर मित्रांनो, जसं ही ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठीचं ऑप्शन व्हिजिबल होईल त्यावेळेस मी नक्की त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल की तुम्हाला ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचे आहेत, कसे या ठिकाणी तुम्ही ट्रेड चूज करणार आहात, त्याचबरोबर कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज निवडायचे आहेत, अशी सगळी माहिती मी नक्की आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदम सोप्या आणि सरळ भाषा पद्धतीने तुम्हाला सांगितलेली की फॉर्म कशा पद्धतीने तुम्ही भरायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या कमेंटला मी 100% रिप्लाय करेल. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर ठीक आहे, भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.